भजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारच्या खाल्ल्या असतील, जसं की कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, खेकडा भजी. पण तुम्ही कधी मूग डाळ भजी खाल्ली आहे का? अहो, चवीला खूपच छान लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी तेल ओढते आणि अतिशय कुरकुरीत होते. चला तर मग ही कुरकुरीत भजी बनवायला सुरुवात करू. मूग डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. त्यामधील सर्व पाणी काढायचं आहे आणि फक्त मूग डाळ आहे ना, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची घालायची आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही फेटाल ना हे मिश्रण, त्यामध्ये हवा तयार होते आणि भजी अतिशय छान फुलते आणि कुरकुरीत देखील होते. आता 5 ते 7 मिनिट हे मिश्रण फेटल्यानंतर यामध्ये 1 कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले आहेत ते घातलं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालं आहे. गरमागरम तेलामध्ये जितके बसतील तितके भजी सोडून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम आचेवरती चालू करून सर्व बाजूनी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. ही भजी चवीला खूपच अप्रतिम लागते, त्याचबरोबर अतिशय कुरकुरीत देखील होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूग डाळीची भजी असल्यामुळे पचायला देखील अतिशय हलकी आहे. तर अशा प्रकारे सोनेरी रंगावरती भजी तळून घ्यायची आहेत. आणखी एक बॅच भजीची आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि ती देखील अशा प्रकारे सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता कलर देखील खूपच सुंदर आला आहे आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम झाली आहे. आता इथे सर्व भजी तळून झाली आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अशा प्रकारे एकदम सॉफ्ट अशी ही भजी तयार होते. त्याचबरोबर उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तळलेली हिरवी मिरची घ्यायची आहे. त्यामुळे भजीची चव खूपच वाढते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल.